2 दिवसापासून विराजला क्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत. त्यामुळे आमच्या इथे रोज काही ना काही कारभार चालू असतो. दादा कारभार करत असला का सरूलाही कारभार करायचा असतो. विराजने चिमणीला दाणा आणि पाणी ठेवलं होतं, त्यामुळे सगळ्या चिमण्या आल्या होत्या. सोबतच एक बुलबुल पण आली होती छोटीशी. पण आमच्या छोट्याशा बुलबुलचा असा काही कारभार चालला होता, तिच्या फ्रेंडकडे तिला खेळायला जायचं होतं म्हणून इकडे तिची काही गडबड चालू होती. दुपारच्या टाईमला यांना काही ना काही चटुरा करून पाहिजे होता. आता त्यामध्ये यांना मी सोया चिली करून देणार होते. सौरूला तर कच्चाच वडा आवडते म्हणून तिने कच्च्या वडा खाणं चालू केलं होतं. तोपर्यंत मी 10 मिनिटासाठी वड्या भिजत टाकत ठेवल्या. त्या अशा टम्म फुगून आल्या होत्या. नंतर त्यामध्ये पिळून घेतल्या. हळद, तिखट, मीठ, कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि पटकन मिरची, कांदा, अद्रक वगैरे छान किसून घेतलं होतं. नंतर सोयाबीनच्या वड्या छान तळून घेतल्या होत्या. आता राहिलं होतं ग्रेव्ही तयार करायची. ग्रेव्हीसाठी फक्त 1 चम्मच तेल टाकलं होतं. कारण ग्रेव्हीला जास्त तेल नाही लागत. पटकन असं सगळं टाकून वगैरे घेतलं. त्यामध्ये तिखट, मीठ टाकून छान कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकलं. सॉस वगैरे टाकला, टोमॅटो आणि नंतर ब्लॅक सॉस टाकून छान ग्रेव्ही तयार केली. त्यामध्ये तळलेल्या वड्या टाकल्या आणि मस्त अशी सोया चिली झाली होती आणि खरंच बघून तर मस्त खायचं मन झालं होतं. चला मग भेटूया नेक्स्ट मध्ये.